तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गांभीर्याने हा विषय घेतलाय। तुळजापूर सारख्या देवस्थानच्या ठिकाणी ड्रग्जचा व्यापार जर होत असेल तर नेस्तनाबूत करा, कोणी किती मोठा असेल तरी त्याला सोडू नका। प्रताप सरनाईकांना या शब्दात पोलीस अधीक्षकांना निर्देश दिलेत। तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणाबद्दल पुजाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत प्रकरणाची माहिती देताच पालकमंत्री सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना खडे बोल सुनावलेत। तुळजापूर सारख्या देवस्थानच्या ठिकाणी असे प्रकार घडत असतील तर पुजाऱ्यांकडून तुम्हाला निवेदन देऊनही तुम्ही कारवाई करत नसाल तर दुर्दैव आहे, आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल असंही प्रताप सरनाईक म्हणाले। सर, आम्ही 1000 लोकांची साईड देतो। 1000 लोक घेऊन येऊ का उचला पोलीस स्टेशनला? आम्ही जर खोटा असलं तर आम्ही 1000 लोक असं नाही। आता मी निर्णय दिला, बैठक झाली, बैठकीमध्ये यांना सांगितलं 72 तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे। जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाऱ्यांना धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे? म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदाराला धमक्या देत आहेत, म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही? नाही। मग कशाला त्यांना धमक्या देतात? चौकशी करा, आरोपी पकडा, कोणी असू द्या, यांच्यातला गुन्हे असेल त्याला आतमध्ये टाका। जे आरोपी पकडले साहेब त्यांच्या तोंडून कोण देणार करणारा मला फार गांभीर्यानं घेतलेलं आहे, मी एकट्याने नाही, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्यानं घेतलेलं लक्षात घ्या। त्याचा मला तुमची तक्रार करायला लागेल, तुम्ही दमदाटी कराल तर याद राखा।